लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध कारवाई तीव्र केली असून शनिवारी रविवारी राबवलेल्या विशेष मोहिमेत 20 गुन्ह्यात विभागाने 11.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सविस्तर वृत्त असे। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान 7 मे रोजी होणार असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने जिल्हाभरात रविवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून ड्राय डे घोषित करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील 72 तासांपासून अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येत असून रविवारी दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे यांच्या पथकाने अकलूज शहराच्या हद्दीत अकलूज इंदापूर रोडवर अनिल धनसिंग राजपूत वय 38 राहणार बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर हाताच्या ह्युंदाई सेंट्रो कार क्रमांक MH12 AN 5627 मधून 4 रबरी ट्यूबमध्ये 480 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले। त्याच्या ताब्यातून 2,23,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई निरीक्षक सचिन भवड, दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आलेख शेख, जवान गजानन जाधव, तानाजी जाधव व वाहनचालक मारुती जडगे यांच्या पथकाने केली। जिल्हाभरात राबवलेल्या हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवरील मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने रविवारी सकाळच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील विविध हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून 180 लिटर हातभट्टी दारू, 12,450 लिटर गुळ मिश्रित रसायन असा एकूण 4,86,950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। शनिवारी निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने केगाव, शिवाजीनगर परिसरातील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून रुकेश लक्ष्मण चव्हाण वय 21 या इसमास 3500 लिटर रसायनासह पकडले। दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे यांनी देशमुख वस्ती केगाव येथे हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून 700 लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले। दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद यांनी वैराग तालुका बार्शी येथून अजित बाबासाहेब करांडे या इसमास 4.5 लिटर विदेशी दारू विक्री करताना पकडले। तसेच त्यांच्या पथकाने सौरभ बाळू गेले या इसमास 10.25 लिटर बियर व 5.5 लिटर विदेशी दारू विक्री करताना उपळाई तालुका बार्शी या ठिकाणी गुन्हा नोंदवला। दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल त्रिशूल मधून अल्ताफ रमजान शेख याच्या ताब्यातून इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या 9 बाटल्या व किंगफिशर बियर 650 मिली क्षमतेच्या 10 बाटल्या, अक्कलकोट ते हन्नूर रोडवरील प्रशांत चायनीज मधून विनायक अशोक जाधव याच्या ताब्यातून इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या 12 सीलबंद बाटल्या जप्त करून दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला। शनिवारी निरीक्षक माळशिरस सचिन भवड यांच्या पथकाने महूद तालुका सांगोला येथील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून 900 लिटर रसायन जागीच नष्ट केले। लखन रामचंद्र पवार वय 30 याला त्याच्या स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH45 AA 6356 वरून प्लास्टिक कॅनमधून 35 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। दुय्यम निरीक्षक अकलूज बाळू नेवसे यांच्या पथकाने शिंगोर्णी तालुका माळशिरस येथे अजित उत्तम बोडरे वय 28 याच्या ताब्यातून देशी दारू टँगो पंच 180 मिली क्षमतेच्या 27 बाटल्या जप्त केल्या। दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांच्या पथकाने हाती तालुका सांगोला या ठिकाणी रखमाजी बाळा शिंदे याच्या हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून 950 लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट केले। करमाळा येथून दत्तू सोपान काळे याला 30 लिटर हातभट्टी दारू व 800 लिटर रसायनासह अटक केली। दुय्यम निरीक्षक पंढरपूर श्रद्धा गडदे यांनी पोहरगाव तालुका पंढरपूर येथून लतिका हंबीर काळे या महिलेच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या देशी दारू संत्र्याच्या 55 सीलबंद बाटल्या जप्त केल्या। निरीक्षक सीमा तपासणी नाका नांदणी यांच्या पथकाने तोगराळी तालुका दक्षिण सोलापूर येथे लक्ष्मीनारायण बालय्या मच्छा याच्या ताब्यातून 70 लिटर ताडी व जिजाबाई देवेंद्र तेलंग या महिलेच्या ताब्यातून 24 लिटर ताडी जप्त करून गुन्हा नोंदवला। आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण 402 गुन्ह्यात 323 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत विभागाने 12,654 लिटर हातभट्टी दारू, 1,73,320 लिटर गुळ मिश्रित रसायन, 705 लिटर देशी दारू, 345 लिटर विदेशी दारू, 206 लिटर बियर, 1,727 लिटर ताडी, 243 लिटर गोवा राज्यातील दारू व 47 वाहने जप्त केली आहेत। जप्त केलेल्या दारू व इतर साहित्याची किंमत 89,18,000 असून वाहनांसह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 1,36,85,000 इतकी आहे। जिल्हाधिकारी सोलापूर कुमार आशीर्वाद यांच्या आदेशान्वये निवडणूक मतदान संपण्याच्या
48 तासांपूर्वी म्हणजेच 5 मे सायंकाळी 6 पासून ड्राय डे घोषित करण्यात आला असून सर्व मद्य विक्री दुकाने 7 मे रोजी मतदान संपेपर्यंत बंद राहतील। राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कालावधीत जिल्हाभरात एकूण 12 पथके नेमण्यात आली असून या पथकांकडून रात्रंदिवस धाबे, हॉटेल, संशयित मद्य विक्री ठिकाणी, हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणी आदी ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत। वागदरी तालुका अक्कलकोट, नांदणी तालुका दक्षिण सोलापूर, मरवडे तालुका मंगळवेढा या ठिकाणी कर्नाटक राज्य सीमेवरील सीमा तपासणी नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे। अधीक्षक व उपअधीक्षक यांच्याकडून रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालण्यात येत असून कुठेही दारूची वाहतूक किंवा वाटप होणार नाही यावर कडक लक्ष ठेवण्यात येत आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।